सटाक एक जोरदार कानाखाली मारल्याचा आवाज घरात घुमला. मला वीट आलाय तुझा. तुझं दिसणं, तुझं राहणीमान, तुझं बोलणं काहीच आवडत नाही मला. इतकी वर्ष कसा तरी राहिलो, पण आता सहन होत नाही. तू मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे प्लीज माझ्या आयुष्यात तू निघून जा. मोकळं कर मला. शेखर रागात धुसमुसरत रेवतीला बोलत होता. रेवती तर गालाला हात लावून थोडी गोंधळून, थोडी घाबरून भेदरलेल्या नजरेत त्याच्याकडे पाहत होती. रेवती, अहो काय म्हणताय तुम्ही हे? मान्य आहे, माझं राहणं थोडं ओल्ड फॅशनेबल आहे. मला काय हायफाय इंग्लिश बोलता येत नाही, पण मी हे शिकून घेईल. तुम्ही अशी मला सोडायची भाषा नका ना करू. ती रडत रडत विनंती करत होती. शेखर, किती वर्ष रेवती तुला शिकायला लागतील. 8 वर्ष झाली आपल्या लग्नाला. तू अजून शिकतेच आहे. तुला ना कुठे बाहेर घेऊन जायची पण लाज वाटते. ऑफिसमध्ये काही कार्यक्रम असेल तर सगळ्यांच्या बायका किती व्यवस्थित आवरून येतात आणि तू नेहमी साडी घालून काकूबाई बनून येते. तो ओल्ड फॅशनेबल गजरा, हातात बांगड्या. ओ गॉड, तुला कंटाळा येत नाही का असं राहायला? रेवती, अहो प्लीज, मी प्रयत्न केलाय बदलाचा. ते तोकडे कपडे घालून आले होते की मी तुमच्या ऑफिसच्या पार्टीमध्ये. पण तिथे असणाऱ्या पुरुषांच्या त्या नजरा, डॅनच्या नावाखाली होणारे किळसवाणी स्पर्श नको वाटतात, म्हणून तसे ड्रेस घालत नाही मी. पण तुम्हाला असं आवडत नसेल तर मी परत घालेल तसे कपडे. पण मला सोडू नका. एक संधी द्या मला फक्त. यावेळी मी तुम्हाला नाराज करणार नाही. शेखर, कारल्याला तुपात घोळा नाहीतर साखरेत मळा, त्याचा कडूपणा जात नाही. तसं तसंच तू कितीही प्रयत्न केला तरी तुझा गावठीपणा असाच राहील. त्यामुळे बस झालं. मला डिवोर्स हवा आहे आता. रेवती, अहो पण रेवती आश्चर्याने म्हणाली. शेखर, तुला जर मी सुखी राहावं वाटत असेल तर प्लीज डिवोर्स दे मला. तुझ्यासारख्या अशिक्षित गावढळ, फक्त घरी राहणाऱ्या आयतं खाणाऱ्या, जिला काही स्वप्न नाहीत, ध्येय नाही, अशा बायासोबत राहणं मला नको झालंय. त्यामुळे माझं ठरलं आहे, मला डिवोर्स हवाय. तू देत असेल तर ठीक आहे, नाहीतर मला बाकी वेगळ्या पद्धतीनेही घेता येईल. रागात मुठी आवळत शेखर बेडरूम मध्ये निघून गेला. रेवती मात्र आपला तुटलेला संसाराची राखरांगोळी होताना पाहत होती. तर हे आहेत शेखर आणि रेवती सबनीस. त्यांचा 7 वर्षाचा एक मुलगा आहे, जो आज तिच्या मैत्रिणीच्या घरी आहे. रेवती एक गृहिणी, तर शेखर एका MNC मध्ये कामाला आहे. गेल्या काही वर्षात आपल्या मेहनतीने ज्याने मॅनेजर पदापर्यंत मजल मारली, आज त्याची सक्सेस पार्टी होती. त्यांच्या ऑफिसमध्ये कलिग आपल्या बायकांना घेऊन आले होते. त्या सगळ्यात साडी घातलेली रेवती त्याला गावठी वाटली. आणि जेव्हा त्यांचे सिनियर तिला ड्रिंक ऑफर करत होते आणि ती नाही म्हणाली, ते पाहून तर त्याचं डोकं सटकलं. आणि आता घरात आल्या त्याने आपला राग असा व्यक्त केला. तो गेला तसं रेवती हॉलमध्येच पाय पोटाशी घेऊन शून्य नजरात लावून आपलं नक्की काय चुकलं याचा ताळमेळ लावत बसली होती. इकडे बेडमध्ये येऊन शेखरने रागात आपला कोट काढून बेडवर टाकला, टाय लूज केला आणि हातात फोन घेऊन सांजला मेसेज केला. हे बिझी आहेस का? मला बोलायचं आहे. ती बहुतेक ऑफलाईन होती. त्याने थोडा वेळ वाट पाहिली, पण तिचा काहीच रिप्लाय नाही आला. मग ती फ्रेश होऊन आला, परत फोन चेक केला. आत्ताही ती ऑनलाईन नव्हती. मग त्याने वकिलांना फोन केला आणि त्यांना डिवोर्स पेपर बनवायला सांगितले आणि झोपायला गेला. आज त्याला हलकं वाटत होतं. कितीतरी दिवसापासून त्याला रेवतीसोबत ह्या विषयावर बोलायचं होतं, पण ती
तक्रार करायला जागा देत नव्हती. पण आज त्याला ती संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनं केलं. जॉबवर वरच्या पदावर आल्यावर हाताशी पैसा खेळू लागला आणि त्याचबरोबर पार्ट्या करणं, फॅमिली गेट टुगेदर होऊ लागली. पण त्या सगळ्यात साधीशी राहणारी रेवती त्याला खटकू लागली. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्तृत्ववान बायकांना पाहून त्याला रेवतीचं घरी असणं डोळ्यात खुपायला लागलं. आणि जेव्हा ती त्यांच्या आयुष्यात आली, ती म्हणजे सांज सखी, तेव्हापासून तर त्याचं वागणंच बदललं. शेखरशी शेखरची आणि तिची भेट झाली एका सोशल साईट ऑफवर, जिथं ती तिच्या कविता पोस्ट करायची. शेखरला त्या कविता आवडत गेल्या. मग त्याने तिचं आधीच साहित्यही वाचून काढलं. प्रत्येक साहित्यावर तो दाद द्यायचा. तिचं लेखन खूप प्रेरणादायक वाटायचं. त्यातच त्याने तिला पर्सनली मेसेज केला आणि हळूहळू त्यांचा संवाद वाढत गेला. तिच्यासोबत तो कित्येक विषयावर बोलत असायचा. सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयावर तिचं बोलणं त्याला अचंबित करून जायचं. तिचे लेख, तिच्या कविता तर त्याने आदर्शासारख्या वाचून काढल्या होत्या. तिचं प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सोल्युशन देणं, एखादा निर्णय घेण्यासाठी त्याला मदत करणं, तिची दूरदृष्टी, तिचा आत्मविश्वास त्याला तिच्याकडे आकर्षित करायचा. हळूहळू ती त्याला आवडू लागली. मनात सतत तिची आणि रेवतीची तुलना असायची आणि मग तेव्हापासून रेवतीला आयुष्यातून दूर लोटून तिच्यासोबत राहायचं हाच विचार डोक्यात घुमला असायचा. इकडे विचार करता करता रेवती मात्र भूतकाळात जाऊन पोचली. साधारण 8 वर्षापूर्वी एका लग्नात रेवती शेखरला दिसली. थोडीशी गव्हाळ रंगाची, बारीक अंगकाठी असलेली ती त्यांच्या मनात घर करून गेली. मग आईबाबांना सांगून त्यानेच तिच्या घरी जाऊन रीतसर मागणी घातली आणि दोघांचं लग्न झालं. तिच्या बीएचं शेवटचं वर्षही पूर्ण झालं नाही. आधी तर तिला स्वयंपाक यायचा नाही, साडीही घालता यायची नाही. पण सासूच्या हट्टामुळे ती साडीच घालू लागली. हळूहळू स्वयंपाकही शिकून घेतला. तिला पुढे अजून शिकायचं होतं, जॉबही करायचा होता. पण दिवस राहिले आणि बाळ येण्याच्या आनंदात तिचं स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं. नंतर रुद्रच्या जन्मानंतर ती त्यांच्या संगोपनात बिझी झाली. पुढे काही वर्षांनी सासू सासरेही गावाला सेटल झाले आणि पूर्ण घराची, रुद्रची जबाबदारी रेवतीच्या अंगावर आली. शेखरही ऑफिसमध्ये यशाची शिखरं गाठत होता. पण कामाची जबाबदारी, रुद्रचं संगोपन, वेळेचा अभाव, शेखरचा कामाचा व्याप, या सगळ्यामध्ये दोघांमध्ये दुरावा कधी आला हे दोघांनाही समजलं नाही. विचार करत करतच ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याने स्वतःच आवरलं आणि हॉलमध्ये आला. रेवतीला असं बसल्या जागी झोपलेलं पाहून त्याला थोडं वाईट वाटलं, पण दुर्लक्ष करून तो निघून गेला. पण दरवाजाच्या आवाजाने तिला जाग आली. रात्री खूप उशीर ती जागी होती. आधी तर खूप रडली, मग काही विचार केला आणि मग एक निर्णय घेऊन पाठी कुठे तिचा डोळा लागला होता. त्याने ऑफिसमध्ये पोचल्यावर परत एकदा सांज सखीला मेसेज केला, पण ती ऑफलाईनच. आता त्यांची चिडचिड होऊ लागली. कधी एकदा तिला हे सांगतोय आणि लग्नासाठी प्रपोज करतोय असं झालं होतं. ती हो म्हणेल का ही धाकधूक ही होतीच, पण मी म्हणवेल तिला हा आत्मविश्वासही होता. मन वळवण्यासाठी त्याने थोडं काम केलं आणि पुन्हा काही वेळाने मेसेज केला. यावेळी मात्र ती ऑनलाईन होती. शेखर, याच्या सांज सखी बोल, काय झालं? रात्रीपासून किती मेसेज? शेखर, मला भेटायचं आहे तुला. सांज सखी, हे काय आज नवीन? तुला किती वेळ सांगितलं मी तुला भेटू शकत नाही, मग दरवेळी हा हट्ट का? शेखर, हो आहे मी हट्टी, मला खूप महत्वाचं बोलायचं आहे. सांज सखी, मग येथेच सांग. शेखर, नाही सांगू शकत,
बरं भेटणं नाही तर कमीत कमी तुझं खरं नाव तरी सांग. तुझ्या प्रोफाईलला ना तुझं नाव आहे ना तुझा फोटो, काहीच माहिती नाही, फक्त तुझं सांज सखी हे नाव आणि तुझं लिखाण एवढंच आहे. सांज सखी हो, कारण मला बाकी गोष्टी महत्वाच्या वाटत नाही. येथे मी फक्त लिहायला येते आणि मला यासाठीच येथे ओळखावं सगळ्यांनी असं वाटतं. शेखर, बरं ठीक आहे, येथेच सांगतो. मला जे बोलायचं आहे ते. मला तू आवडतेस सांज सखी. तुला माझं लिखाण आवडतं, फक्त मला न पाहता मी अशी कशी आवडेल. शेखर, ते माहीत नाही, पण मला तू हवी आहेस माझ्या आयुष्यात. मी माझ्या बायकोला डिव्होर्स देतोय लवकरच सांज सखी. वेडा आहे का तू? मी एक मरजवळ आहे तुझ्यासाठी, कधीच हाती न येणारी. त्यामुळे माझा हट्ट सोड आणि तुझ्या बायको सोबत सुखाने संसार कर. तुला नक्की तिचा काय प्रॉब्लेम आहे ते सांग. नक्की यावर काहीतरी उपाय काढू आपण. मग शेखरनेही त्यांच्या मनातलं सगळं सांगितलं. ते ऐकून ती बराच वेळ त्याला समजावत होती, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेखर मनातच, आज अचानक सांगितल्यावर ती घाबरली असेल, पण मी थोडा वेळ तिला पाहिजे तिला. आधी तर मी रेवतीपासून डिव्होर्स घेतो आणि नंतर तिला समजावतो. मग त्याने सांज सोबत जुजबी बोलणं केलं आणि थोड्याच वेळात घरी निघून आला. शेखर ही डिव्होर्स पेपर आशा करतो तू साईन करशील. डोंट वरी, तुला हवी तितकी पोटगी देईल. रुद्रालाही काही कमी पडू देणार नाही. रेवती त्याची काही गरज नाही, माझं मी पाहून घेईल. तुम्हाला डिव्होर्सच हवा आहे ना? मग ठीक आहे, फक्त एक अट आहे. रुद्रची कस्टडी माझ्याकडे असेल. तिच्या चेहऱ्यावर वेदना होत्या, पण आपल्याच नांदात असलेला तो तितक्या लवकर डिव्होर्स पेपर साईन करतोय म्हणून खुश झाला होता. शेखर, तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत मला. रेवती, माझी एक विनंती आहे, मला नवीन घर शोधायला थोडा वेळ लागेल. तोपर्यंत मी इथे राहिले तर चालेल काय? शेखर, चालेल. नंतर एक आठवडा असाच गेला. आज शेखर खूप आनंदात होता. सांज सखी एक प्रख्यात लेखिका, जिची कितीतरी पुस्तकं गेल्या 4 वर्षात पब्लिश झाली होती, जेथे सोशल मीडियावर लाखो फॉलो असे होते, पण जिला आजपर्यंत कोणीच पाहिलं नव्हतं आणि ज्यांनी पाहिलं होतं तिने त्यांना आपलं नाव न सांगण्याची अट घातली होती. अशी ती आज एक स्त्रियासाठी काम करणाऱ्या NGOच्या कार्यक्रमात येणार होती. तोही त्या NGO ला त्यांच्या ऑफिसमुळे सोडले गेलेला होता आणि आज तिच्याच हातून त्याला एक अवॉर्डही मिळणार होता. त्यात कालच रेवती म्हणाली होती तिला घर मिळालं आहे, तर तीही लवकरच हे घर सोडून जाणार होती. तिहेरी आनंदात तो आवरून ऑफिसमध्ये गेला. तिथूनच थोडं काम करून तो कार्यक्रमात पोहोचणार होता. काही वेळात तो कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला. आज सांज सखीला पाहण्यासाठी कितीतरी चाहते उपस्थित होते. नशीब त्यांच्याकडे आमंत्रण पत्रिका होती म्हणून त्याला हॉलमध्ये एंट्री मिळाली. काही वेळात कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती आणि तेवढ्यात सूत्रसंचालन करणाऱ्या महिलेने सांज सखीचं आगमन झाल्याचं सांगितलं. त्याला तर हृदय धडधडत बाहेर येतंय की काय असंच झालेलं. आणि तेवढ्यात तिची एंट्री झाली आणि तो मात्र समोर पाहून एकदम शॉक झाला, कारण समोर रेवती होती, तिची मैत्रीण समीरा सोबत. त्यांचा थोडा गोंधळ उडाला. सांज सखी नक्की कोण, रेवती की समीरा? तेवढ्यात दोघी येऊन व्यासपीठावर विराजमान झाल्या. गोल्डन काट असलेली सफेद साडी, काही मोजके दागिने, केसांचा अंबाडा, त्यावर माळलेला गजरा. रेवतीचा लूक अगदी घरंदाज वाटत होता. समीरानेही साडी घातली होती. सूत्रसंचालकीने तिची ओळख करून दिली. आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या प्रमुख पाहुण्या आहेत आपल्याला सगळ्यांच्या लाडक्या लेखिका, ज्यांनी अनेक
सामाजिक, आर्थिक, राजकीय, प्रेम, स्त्री, विशेष अशा अनेक विषयावर लेख, कथा, कविता लिहून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ज्यांनी सांजसखी या नावाने आजपर्यंत लेखन केले अशा रेवती पाटील, तिचं नाव ऐकून सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. पण रेवतीचं नाव आणि तिच्या नावामागे सबनीस ऐवजी पाटील ऐकून शेखर एकदम अस्वस्थ झाला. सूत्रसंचालिकेने तिचा आतापर्यंतचा प्रवास जसं की तिची पब्लिश झालेली पुस्तकं तिला मिळाली अवॉर्ड असं थोडक्यात सांगितलं. हे सगळं ऐकून शेखरची अस्वस्थता अजूनच वाढत होती. नंतर रेवतीची मुलाखत होणार होती. तशी तर चेहऱ्यावरून थोडी घाबरलेली वाटत होती, पण समीराच्या धीर देण्याने तिची भीती कमी झाल्यासारखी वाटली. सूत्रसंचालिका, मॅम, तुम्ही लिहायला सुरुवात कधी केली? रेवती, तसं तर मी शाळेत असल्यापासून लिहित होते. काही निबंध स्पर्धेतही भाग घेतला होता. त्यानंतर कॉलेजमध्येही विविध स्पर्धेत भाग घ्यायचे. पण लग्न झालं, जबाबदारी वाढली आणि लिखाणाशी नाळ तुटली. सूत्रसंचालिका, मग पुन्हा लिहायला कशी सुरुवात केली? नक्कीच तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं असेल, हो ना? रेवती, नाही. तिच्या उत्तरावर त्याला तो दिवस आठवला. तो ऑफिसमधून आला होता. ती खूप आनंदी दिसत होती. काहीतरी सांगायचं होतं तिला. रेवती, अहो, मला ना खूप आनंद झालाय आज. मी एका लेखन स्पर्धेत भाग घेतला होता आणि आज त्याच स्पर्धेत मला पहिलं बक्षीस मिळालं. शेखर, त्याने टीव्ही पाहत फक्त एवढंच प्रतिक्रिया दिली. रेवती, अजून एक स्पर्धा आहे, पण त्यासाठी एंट्री फी भरावी लागेल. तर तुम्ही? शेखर, काही गरज नाही. चुकून एका स्पर्धेत नंबर आला म्हणजे स्वतःला फार मोठी लेखिका समजायला लागलीस का? या नुसत्या उचापती करण्यापेक्षा जरा घराकडे लक्ष दे. तिचं बोलणं मध्येच थांबवत थोडी तंतनत करत तो बेडरूम मध्ये निघून गेला. मागे राहिलेल्या रेवतीच्या डोळ्यातले अश्रू त्याला दिसलेच नाही. सूत्रसंचालिका, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे कोणीतरी प्रेरणा देणारं असतं. तुमच्या आयुष्यातील अशी एखादी व्यक्ती कोण आहे? रेवती, हो, आहे ना. माझा कृष्ण सखा, माझ्या भावासारखा, माझा मित्र आरुष, ज्याने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला निर्णय घ्यायला मदत केली, ज्याने वडिलाप्रमाणे चांगल्या वाईटची समज दिली, भावाप्रमाणे सल्ला दिला, मित्राच्या नात्याने माझ्या वाईट काळात मदत केली. त्यानेच माझ्यातल्या लेखिकेला ओळखलं आणि मी व्यावसायिका पातळीवर लिहावं यासाठी हट्ट केला. आणि दुसरी व्यक्ती आहे माझी मैत्रीण समीरा, जी सध्या माझी असिस्टंट ही आहे. समीरानेही वेळोवेळी माझी मदत केली. मी माझी ओळख लपवत असायचे तर माझ्या आणि प्रकाशकामधली दुवा म्हणजे समीरा असायची. सूत्रसंचालिका, अच्छा, मग तुमचा कृष्ण सखा ही इथे उपस्थित असेल ना? रेवती, नाही किंवा हो, मला नाही माहीत तो आता कुठे आहे. काही कारणाने तो आता माझ्या संपर्कात नाही. पण तो जिथं कुठे असेल तर मला आता या ठिकाणी पाहून त्याला नक्कीच आनंद होत असेल. हे ऐकून परत एकदा शेखर भूतकाळात पोचला. त्या दिवशी आरुष घरी आला होता. आई बाबा रूममध्ये होते. रेवती आणि आरुष हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. काहीतरी विनोद झाला म्हणून दोघेही एकमेकांना टाळे देऊन हसत होते. हसता हसता रेवतीने आरुषच्या खांद्यावर हात ठेवला आणि तेच नेमकं शेखरने पाहिलं. त्याने रागात तिथून पाय काढला आणि रेवतीलाही बेडरूम मध्ये बोलावून घेतलं. शेखर, काय झालं? काय झालं होतं? बाहेर हेच शिकवलं का तुझ्या आईने? बाहेरच्या पुरुषांशी कसं वागावं, कसं बोलावं हेही समजत नाही का? रेवती, अहो, तुमचा गैरसमज होतोय. आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलोय. राखी बांधते मी त्याला. माझ्या भावा समान आहे तो. तिला भरून आलं.
आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडालेले कोणत्या स्त्रीला सहन होणार होतं? शेखर भावासमान आहे, भाऊ नाही. त्यामुळे दूर राहा त्यांच्यापासून. रेवती, अहो प्लीज हळू बोला. त्याने ऐकलं तर काय वाटेल त्याला? शेखर, म्हणजे तुला त्याला काय वाटेल याची चिंता आहे? मला काय वाटतं याचं काहीच नाही. रेवती, अहो तुम्हाला कसं समजावून सांगू? ती हताशपणे म्हणाली, कारण शेखरचा आवाज इतका मोठा होता की नक्कीच हॉलमध्ये बसलेल्या अरुषला ते ऐकू गेलं असणार. थोड्या वेळाने बाहेर जाऊन पाहिले तर आरुष गेला होता. त्या दिवसानंतर ना आरुष कधी घरी आला, ना रेवती त्याचं साधं नावही घरात घेतलं. अजून काही प्रश्नोत्तरे झाली आणि आता सत्कार समारंभ सुरू झाला. शेखरलाही या एनजीओ मध्ये काम करण्याबद्दल अवॉर्ड मिळणार होता. काही दिवसापूर्वी जिला तो गावढळ आणि अशिक्षित, आयतं खाणारी, ध्येयहीन बोलत होता, आज तिच्याच हातून अवॉर्ड मिळत होता. तिच्या समोर नजरवर करण्याची हिंमत सुद्धा त्याच्यात नव्हती. त्याने मुकाट्याने अवॉर्ड घेतला आणि मान खाली घालून पटकन निघून खाली आला. हळूहळू कार्यक्रमाची सांगताई होऊ लागली आणि रेवतीला लोकांना काय उपदेश द्याल असं विचारलं गेलं. रेवती, मी उपदेश देण्या इतपत मोठी नाही, पण माझ्या मैत्रिणींना इतकंच सांगेल, शिका, कमवा आणि आत्मनिर्भर व्हा. इतकेही स्वावलंबी होऊ नका की समोरची व्यक्ती तुमचीच गिनती कचऱ्यात करेल आणि तुम्हाला कागदाच्या गोळ्याप्रमाणे गोळा करून एके दिवशी फेकून देईल. कोणासाठी इतकंही नका बदलू की काही दिवसांनी स्वतःचीच ओळख पटणार नाही. दुसऱ्यांच्या नजरेत येता येता स्वतःच्याच नजरेत पडाल तर उद्या नजरवरती करून कोणाला बोलायचा तुम्हाला हक्क राहणार नाही. थोड्याच वेळात कार्यक्रमाची सांगता झाली आणि एका नव्या कोऱ्या गाडीत बसून ती निघून गेली. शेखरला तिला भेटायचं होतं, तिची माफी मागायची होती. आता लवकरात लवकर घरी पोहोचून तिच्यासोबत बोलावं म्हणून त्याने गाडी घराकडे वळवली. मनात भीती होती, माफ करेल ना, पण बोलल्याशिवाय कसं कळणार, म्हणून त्याने काही वेळात घर गाठलं. आपल्याकडच्या चावीने दरवाजा उघडला. त्याची नजर तिला शोधत होती, पण ती नव्हती. त्याने तिला फोन लावला, पण तो फोन बंद येत होता आणि तेवढ्यात त्याचं लक्ष टेबलवरच्या पेपर्सकडे गेलं. डिव्होर्स पेपर होते ते. त्याने दिलेले, तिने सही केली होती. सोबत एक पत्रही होतं. प्रिय शेखर, हो प्रियस म्हणेल, जरी तुम्ही मला कायमचं दूर केलं असले तरीही, कारण तुमचं माहीत नाही, पण लग्न झाल्यापासून मी फक्त तुमच्यावरच प्रेम केलं आहे. तुमच्या दृष्टीने मी अतिशय अशिक्षित, गावढळ, अध्ययीन, आयतं खाणारी आहे, हो ना, पण माझा या सगळ्या गोष्टीसाठी माझ्याप्रमाणे तुम्ही तितकेच जबाबदार नाहीत का? लग्नानंतर शिकून कुठे कामाला जायचंय, घरचं तर सांभाळायचं आहे म्हणत माझं शिक्षण पूर्ण नाही होऊ दिलं. सभ्य घराच्या बायकांनी साडीच घालावी म्हणून मला ही साडीच घालण्याचा आग्रह करण्यात आला. रुद्राला माझी गरज आहे. घर नोकर माणसाच्या हाती कसं सोपायचं म्हणत मला घराबाहेर जाण्यास रोखण्यात आलं. माझी लिखाणाची आवड नुसती उचापत ठरवण्यात आली. आरुच्या आणि माझ्या नात्यावरही तुम्ही प्रश्न उभा केला. माझ्या संसारात प्रॉब्लेम नको म्हणून तो कायमचा माझ्या आयुष्यातून गेला. पण जाता जाता मी लिखाण चालू ठेवेल ही प्रॉमिस घेऊन गेला. तुमच्यासाठी स्वतःला बदलत गेलेली मी आज तुम्हाला आवडेनाशी झाले. ऑफिसमध्ये पाहिलेल्या मुली, मित्रांच्या मॉडर्न बायका पाहून आता मी तुम्हाला गावढळ वाटायला लागले. हो, प्रियस म्हणेल, जरी तुम्ही मला कायमचं दूर केलं असले तरीही मी कारण तुमचं माहीत नाही, पण मी लग्न झाल्यापासून मी फक्त तुमच्यावरच प्रेम केलं आहे. तुमच्या दृष्टीने मी अशिक्षित, गावढळ, ध्येयहीन, आयतं खाणारी आहे.
आरुषला केलेला स्पर्श तुम्हाला आवडला नाही, पण ऑफिसमध्ये मी किती उदात मनाचा आहे, बायकोला किती स्वातंत्र्य देतो, हे दाखवण्यासाठी मी तुमच्या सहकारी मित्रासोबत नाचलेलं तुम्हाला चालतं. आधी साडीचा आग्रह करणारे तुम्ही आता शॉर्ट ड्रेस घालत नाही म्हणून मला बोलताय. किती विरोधाभास आहे ना. हा माझं नशीब चांगलं आहे की मी वेळीच आरुष आणि समीराचं ऐकून लिहायला सुरुवात केली, आत्मनिर्भर झाले. नाहीतर आज माझी अवस्था समाजातल्या बाकी नवऱ्याने सोडलेल्या स्त्रियाप्रमाणे बिकट झाली असती. मला दुसणे देण्याआधी तुम्ही माझ्याशी कधी प्रेमाने बोलला? कधी विविध विषयावर चर्चा केली? कधी मला नवीन काही गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं? हे आठवा. आपल्याला या नात्याला फक्त मीच होते, तुम्ही कुठेच नसायचा. तुमच्या प्रेमाखातर मी स्वतःला बदलत होते, तुमचे आरोप सहन करत होते. तुमच्यापासून वेगळे झाले तर समाज काय म्हणेल, आईबाबांना किती त्रास होईल, रुद्राला वडिलाचं प्रेम मिळणार नाही, असा विचार करून मी सगळं सहन करत गेले. तुमच्या नजरेत रेवतीची काही किंमत नव्हती, पण सांज सखी म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत होतात, त्यातही मी आनंदी होते. जरी सांज सखी मी असले तरी आपला नवरा दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतोय हे पाहूनही हे चुकीचं आहे समजत असले तरी मी सहन करत राहिले. पण आता बस. सहन करण्याची ही एक सीमेरेषा असते, ती तुम्ही ओलांडली माझ्यावर हात उचलून. तुम्ही तर मला सोडून दुसरा संसार थाटायला निघालात. म्हणजे मी या घरासाठी तुमच्यासाठी आता काहीच राहिले नाही, माझं काहीच अस्तित्व नाही तुमच्या आयुष्यात. पण आता मी निर्णय घेतलाय स्वतःसाठी जगण्याचा, जेथे मी स्वतःच्या मनाप्रमाणे जगेल, जे आवडेल ते करेल. इतके दिवस मी तुमचा मानसिक अत्याचार सहन केला, पण स्वतः अत्याचार सहन करून दुसऱ्या स्त्रियांना अत्याचार विरोधात आवाज उठवा म्हणणं चुकीचं ठरेल ना. आणि हो, तसं माझ्यावर हात बदल्यात तुम्हाला शिक्षा होईल, शिक्षा व्हायला हवी. आणि ती शिक्षा कायदा नाही तर मीच तुम्हाला देईल. कारण आता रेवतीसोबत सांज सखी ही तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. ज्या माणसाला स्त्रियाबद्दल आदर नाही, त्या माणसासाठी सांज सखीच्या मनात काय तर तिच्या मोबाईलच्या इनबॉक्समध्येही जागा नाही. इथून पुढे आमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्नही करू नका. तुमच्या मॉडर्न आयुष्यात तुम्ही खुश राहा, हीच प्रार्थना. तुमची कधीच नसलेली रेवती. पत्र संपलं, पण शेखरला आपली चूक समजली होती. स्वतःच्या इच्छेनुसार बदलायला लावणाऱ्या रेवतीला स्वतःही मन आहे, इच्छा आहेत, स्वप्न आहेत, हेच तो विसरला होता. त्याला कळून चुकलं होतं. कार्यक्रमात शेवटी ती जे काही बोलली ते दुसऱ्या उपदेश नाही तर स्वतःलाच समजाच होती. प्रोफेशनल लाईफमध्ये मोठा होता, खऱ्या आयुष्यात मात्र खूप छोटा झाला होता तो. सांज सखी नावाच्या मृगजळा मागे पळता पळता त्याच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या रेवतीला आणि आपल्या मुलाला मात्र गमावून बसला होता तो. येथे रेवती मात्र आपल्या कमाईमधून घेतलेल्या प्लॉट मधल्या बाल्कनीत मोकळा श्वास घेत विचार करत होती. उंच भरारी घेईल मी, स्वप्न माझी जगेल मी, बंधन सारे झुंगारून उंच झोका घेईल मी. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Yeah.